आप सबों का मेरे YouTube चैनल पे बहुत बहुत स्वागत है। मैं ज़ीशान अब्दुल्ला आपके साथ। जैसा कि आप लोगों को मालूम है, चुनाव का दौर चल रहा है और भारत के दो राज्यों में अभी एक साथ चुनाव हो रहे हैं, महाराष्ट्र और झारखंड। झारखंड की जहां तक बात करें तो एक चरण का मतदान कंप्लीट हो गया है, पूरा हो गया है, जो कि 43 सीटों पर था। दूसरे चरण के लिए 38 सीटों का जो मतदान होगा वो 20 तारीख को होगा। 20 तारीख को महाराष्ट्र के साथ, महाराष्ट्र की पूरी सीटों पर यानी 288 सीटों पर एक साथ 20 तारीख को, 20 नवंबर को मतदान होगा। और झारखंड में बची हुई 38 सीटों पर मतदान उस दिन होगा। तो लगातार मैं आपको झारखंड का अपडेट दे रहा हूँ। झारखंड की जो खास के जमशेदपुर जो पश्चिम है या ईचागढ़ है, इसका मैंने आपको अपडेट दिया है। और मैं कोशिश कर रहा हूँ कि जिस तरह से भी जितनी भी न्यूज जो आ रही है इलेक्शन से रिलेटेड, तो उसको मैं आपको तुरंत आप तक पहुंचाऊं, क्योंकि इसमें कोई शक नहीं कि आप लोग इंतजार करते हैं कि क्या खबर है, क्या मामलात हैं इलेक्शन से जो संबंधित है, तो उसको जानने के लिए आज मैं आप लोगों को थोड़ा महाराष्ट्र की तरफ लेके जाऊंगा और महाराष्ट्र के बारे में बताऊंगा। महाराष्ट्र के बारे में सबसे पहले मैं ये आपको बता दूं कि महाराष्ट्र का जो इलेक्शन है, जो 288 सीटों पर हो रहा है, तो कहीं ना कहीं ये जो असली नकली का खेल है और ये जो सोयाबीन का खेल है, ये सब बातें वहां मुद्दा है इलेक्शन के वक्त, क्योंकि जो वहां की जनता है वो राजनीतिक तौर पर काफी परिपक्व है, इसको तो हमको मानना पड़ेगा। और जो ग्राउंड रिपोर्ट है वहां की जो आ रही है, वो ग्राउंड रिपोर्ट भी मैं आपको बताऊंगा। वहां की जनता, वहां की पब्लिक का जो सपोर्ट है, किसको ज्यादा मिल रहा है। अगर ऐसे देखें तो उद्धव ठाकरे जी की जो सभा हो रही है, राहुल गांधी की जो सभा वहां पर हो रही है, या महाविकास अघाड़ी के और भी जो दूसरे अलायंस के जो लीडर हैं, उनकी जो सभाएं चल रही हैं, उसमें भीड़ काफी देखी जा रही है। बड़ी तादाद में लोग वहां पर आ रहे हैं, जम गफीर वहां पे जमा हो रहा है। और हर कम्युनिटी, हर सोसाइटी, हर समाज के लोग वहां पर आ रहे हैं। दूसरी तरफ अगर बीजेपी की जो सभाएं हैं, तो उसमें भीड़ ना के बराबर है, भीड़ बिल्कुल नजर नहीं आ रही है। तो कहीं ना कहीं अपने आप में ये भी एक चीज इंडिकेट कर रहा है कि एक एज मिलता हुआ नजर आ रहा है, एक एज, एक एडवांटेज मिलता हुआ महाविकास अघाड़ी को नजर आ रहा है। और उसका कारण एक ये भी है कि शरद पवार जो कि 80 साल की उम्र क्रॉस कर चुके हैं, बीमार रहते हैं, और इस उम्र में भी वो इस तरह से सभाएं कर रहे हैं, पानी में भीग के सभाएं कर रहे हैं और लोगों को एड्रेस कर रहे हैं, लोगों से मुद्दों पर बात कर रहे हैं। तो कहीं ना कहीं ये चीजें लोगों को प्रभावित करती हैं, लोगों के ऊपर असर होता है। और जहां तक बीजेपी की बात करें, तो झारखंड में जो मुद्दा बीजेपी ने बनाया है, घुसपैठ का मुद्दा बनाया है। या बोल रहे हैं कि जो बांग्लादेश से घुसपैठ करके आए कि आदिवासी लड़के से शादी कर रहे हैं, कि जमीन पर कब्जा कर ले रहे हैं, ये मुद्दा बनाया है। या महाराष्ट्र में जो मुद्दा बनाया है, अमित शाह जी ने भी 2-3 दिन पहले ही ये बात जो बोली है कि राहुल गांधी जो है आदिवासी दलित का वो चाह कर भी जो रिजर्वेशन मुसलमानों को नहीं दे सकते। तो इस तरह का मुद्दा जो है, कहीं ना कहीं जनता को के दिमाग में जो है एक चिढ़ पैदा करता है। और वजह यह है कि ये मुद्दा बर्निंग इशू नहीं, ज्वलंत मुद्दे पर बात नहीं हो रही, बात रोजगार पे नहीं हो रही, बात महिला सुरक्षा पे नहीं हो रही है, बात जो है चाइना इंडिया बॉर्डर पे नहीं हो रही है। उसके अलावा बात और जो भी जो युवा है, जो किसान है, किसान जो बेरोजगार है, किसान जो आत्महत्या कर ले रहे हैं काफी तादाद में, और जो किसानों का जो डिमांड है उस पे बात नहीं हो रही है। तो नशे पे बात नहीं हो रही, नशा जो मुक्त देश को करने पे बात नहीं हो रही, इन सारी चीजों पे बात नहीं हो रही है। ज्वलंत मुद्दे हैं, देश के ज्वलंत मुद्दे हैं, और जनता इसको समझती है, जनता इसको समझ रही है, ऐसी बात नहीं। स्वास्थ्य पे बात नहीं हो रही कि स्वास्थ्य जो हमारा हेल्थ सेक्टर है भारत का, हमारे देश का, उसको किस तरह से पुनरुद्धार किया जाए, उसको किस तरह से अपग्रेड किया जाए, ठीक किया जाए, इन मुद्दों पे बात नहीं हो रही है। और दूसरी तरफ अगर महाविकास अघाड़ी की हम बात करें, तो वो इन सारे सेक्टर्स पे बात कर रहे हैं। आप देख सकते हैं, अभी मैं आपको जस्ट एक प्रोग्राम दिखलाने वाला हूँ, जो कि सुरेश सेठी जी की ने जिस प्रोग्राम को एड्रेस किया है, जिसमें लोगों से बात की, खिताब किया। और अंधेरी ईस्ट की ये बात है, अंधेरी ईस्ट में एक प्रोग्राम हुआ है अभी 16 तारीख को 7 बजे शाम में। वहां पर एक बड़ी जनसभा हुई है, वहां पर काफी लोग आए हैं सुरेश सेठी जी को सुनने के लिए। सुरेश सेठी जी कोई मामूली आदमी नहीं है, एक कद्दावर लीडर है कांग्रेस के, और ये पूर्व स्वास्थ्य मंत्री भी महाराष्ट्र के रह चुके हैं। तो इन्होंने मुद्दे पे बात की है। या वहां पर जो कैंडिडेट है अंधेरी ईस्ट से, जो कैंडिडेट हैं महाविकास अघाड़ी के जो कैंडिडेट हैं, उन्होंने जो मुद्दे पर बात की है, बदलापुर पर बात की है, बदलापुर में जो बलात्कार का केस हुआ था, ये नशा पे जो बात की है,
ये जो करप्शन पे जो बात की है, इन सब मुद्दों पे जो उन्होंने बात की है, उन्होंने और बात की कि ड्रग मुक्त होगा मुंबई, भय मुक्त होगा मुंबई, लड़कियों की सुरक्षा पे बात की, अच्छे इलाज पे बात की है कि आम जनमानस को अच्छी सुविधा, अच्छा इलाज मिले। जो गरीब लोग हैं, जो मिडिल क्लास फैमिली के या लोअर मिडिल क्लास है, जो किसी तरह की बीमारी हो जाने पर बड़े अस्पतालों में जाके इलाज नहीं करा सकते, जिनके पास इतना पैसा नहीं, इनकी बात की है। तो कहीं ना कहीं जो मुद्दे पे बात कर रहे हैं महाविकास अघाड़ी वाले, अलायंस जो है महाराष्ट्र के अंदर, ये कहीं ना कहीं आम जनमानस के दिल और दिमाग में बात उनकी घुस रही है। और अगर आप मुद्दे से हट कर जनता को भ्रमित करने के लिए लव जिहाद पे बात करेंगे, मंदिर मस्जिद पे बात करेंगे, नफरत पे बात करेंगे, बटोगे तो कटोगे, एक है तो सेफ है, इस तरह की बात करेंगे, तो कहीं ना कहीं आज 21वीं शताब्दी में जो देश की जनता है, और खास के महाराष्ट्र की जो मैं बात करूं, जो कि भारत का सबसे अमीर राज्य है, और मुंबई की खास के मैं बात करूं, जो कि महाराष्ट्र की राजधानी है और भारत का बिजनेस कैपिटल है, आर्थिक राजधानी है और एक ग्लैमर सिटी है, वहां के लोग इतने बेवकूफ नहीं है। कोई भी कुछ बोल के जाता है तो बड़ा गौर व फिक्र करते हैं, उस बात को वो समझते हैं, उस बात को वो सोचते हैं। तो कहीं ना कहीं आप मुद्दों से भटकाकर, मुद्दों से गुमराह करके जनता का वोट नहीं ले सकते हैं, जनता को अट्रैक्ट नहीं कर सकते, आकर्षित अपनी तरफ नहीं कर सकते। जनता के मसलों पे बात करके, जनता के मसाइल जो परेशानियां उनको दूर करके, स्वास्थ्य का मसला हो, शिक्षा का मसला हो, लड़कियों की, बहन बेटी की सुरक्षा का मसला हो, इस पे जब बात करेंगे आप, तभी वहां के लोग, वहां की जनता आपको वोट करेगी, ये बात बिल्कुल क्लियर है। तो अभी जो चीज मैं आपको, जो प्रोग्राम मैं अभी दिखलाने वाला हूँ, तो इसको शुरू से आखिर तक इस वीडियो को देखिए और कमेंट बॉक्स में जरूर बताइए कैसा लगा, क्योंकि थोड़ा सा हिंदी में शुरू में और बाद में मराठी में भी इसमें है। मराठी में तकरीबन सारी स्पीच है जो उन्होंने बोला है, तो आप उसको अगर गौर से ध्यान से सुने तो आप भी समझ सकते हैं। और इसको सुने और सुन के बताएं हमको कि आपको ये कैसा लगा, मुद्दों पे बात हुई कि नहीं हुई है, या नेता जो है जनता को गुमराह करने की, भटकाने की कोशिश कर रहे हैं। इसमें मैं आपको बता दूं, मुख्य अतिथि के रूप में जो है यहाँ पर जो आए हुए हैं, सबसे पहले सुरेश सेठी जी हैं, जो कि पहले महाराष्ट्र के स्वास्थ्य मंत्री भी रह चुके थे। महाराष्ट्र गवर्नमेंट है, कांग्रेस के बहुत ही कद्दावर लीडर है। उनके अलावा मैं और लोगों के बारे में आपको बता दूं जो यहाँ पे मेहमान खुसूसी हैं, खास मेहमान पहुंचे हुए हैं। प्रोफेसर वर्षा गायकवाड़ जी यहाँ पर पहुंची हुई हैं, ये मुंबई अध्यक्षा खासदार हैं। श्रीमती सुषमा अंधारे, ये उपनेता शिवसेना, शिवसेना की उपनेता है। माननीय श्री राजेश शर्मा जी मध्य प्रदेश के महासचिव हैं। माननीय श्री क्लाइव डायस, ये जिला अध्यक्ष हैं। और मुश्ताक चौधरी साहब हैं, ये आपका मुंबई कांग्रेस सोशल मीडिया वाइस प्रेसिडेंट हैं, और वो काफी एक्टिव हैं। ये यहाँ पर लोगों का रिव्यू भी लेते रहते हैं, लोगों से बात करते हैं, और जो भी अपडेट होती है, बड़ी बड़ी जो भी मीटिंग्स है वहां पर ये मौजूद रहते हैं। क्योंकि सोशल मीडिया के वाइस प्रेसिडेंट है मुंबई के, तो सोशल मीडिया में जो भी एक्टिविटी हो रही है, और जो भी कांग्रेस की तरफ से या महाविकास अघाड़ी की तरफ से जो भी इंफॉर्मेशन है, उसको ये पब्लिक तक पहुंचाने का काम करते हैं। एक बड़ा रोल ये भी प्ले करते हैं मुंबई के अंदर। अब आप लोग ये वीडियो देखिए, ये जो पूरा प्रोग्राम हुआ है, जनसभा जो हुई है अंधेरी ईस्ट में, इसको देखिए और मुझको जरूर कमेंट बॉक्स में बताइए कि आपको कैसा लगा, और अपनी राय जरूर इसमें दीजिए। हुआ ठीक है, उसका बाद में नाम बदल दिए। कुछ लोगों को राजीव गांधी जी का नाम पसंद नहीं था, लेकिन हर महाराष्ट्र के परिवार के दिल में राजीव गांधी का नाम आज भी है। 7 Hills हॉस्पिटल आपला मरोल मध्ये आहे। गेल्या 1 वर्षापासून ऑपरेशन करायचा बंद झाला होता तिथे जीवनदायी योजनामध्ये। काल सुरू केलं परत। आमचे मित्र इथे सर्व बसले,
खूप आंदोलन केले, रस्त्यावर उतरून आंदोलन केले. काल परत तिथे ऑपरेशन सुरू झालं आणि आश्चर्य म्हणजे तिथे बाहेर फलक लावलाय, त्याच्यात 2 चित्र आहेत. ते मी आता सांगितलं यांना की आता लगेच जाऊन इलेक्शन कमिशनला कंप्लेंट करा. त्या चेहऱ्यांचं काही घेणं देणं नाही या योजनेचं, पण त्यांचा चेहरा लावून क्रेडिट घेण्यासाठी इलेक्शनचं 3 दिन अगोदर की आम्ही हे योजना राबवतोय. मी मुंबई नामामध्ये आम्ही एक वचन दिले संपूर्ण महाराष्ट्राला, जे जीवनदायी योजनामध्ये 2.5 लाख रुपयेचं लिमिट होता ऑपरेशनसाठी, ते वाढवून आम्ही 25 लाख रुपये केले. मला एक सांगा, आपण जितके महिला बहीण इथे बसले, प्रत्येक घरी आपण मेडिक्लेम घेतो का? किती लोकांकडे मेडिक्लेम आहे? हात वरती करा. हेल्थ इन्शुरन्स किती लोकांकडे आहे? इथे बसलेल्या लोकांकडे. घरी कोण आजार पडला तर ऑपरेशन हॉस्पिटलमध्ये गेलं, प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये, गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये, तर इन्शुरन्स असेल तर त्यांना थोडा काय लाभ मिळतो. पण इथे किती लोकांनी हात वरती केलं? मला नाही वाटत 10-15 लोकांनी पण हात. कारण लोअर मिडल क्लास, मध्यम वर्गीय लोक, परिवार हेल्थ इन्शुरन्स खरेदी करू शकत नाही. एक परिवारमध्ये 4 लोक असतील तर 2-2 लाखचं पण इन्शुरन्स घ्यायला लागलं तर कमीत कमी 8,000 रुपये वर्षाचं प्रीमियम भरायला लागतं. तर आता तुम्हाला महाराष्ट्रात आणि मुंबईत हेल्थ इन्शुरन्स घ्यायची गरज नाही. महाराष्ट्र शासन, आघाडीचं सरकार तुमचं संरक्षण करणार. 25 लाख रुपये पर्यंत कुठच्याही हॉस्पिटलमध्ये, मुंबईमध्ये प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये या सरकारी हॉस्पिटलमध्ये पहिला जसं जीवनदायी योजना चालू होतं त्याचं लिमिट वाढून 25 लाख रुपये आम्ही करणार आहोत. त्यासोबत 212ला आम्ही औषध सरकारी हॉस्पिटलमध्ये घ्यायचा कार्यक्रम सुरू केला होता. ते नंतरच्या काळात बंद झालं. जास्त पैसे लागत नव्हतं त्याला, पण नंतरचा आरोग्य मंत्री जे आले त्यांना वाटलं की काय गरज आहे, मुफ्त औषध घेऊन काय फरक पडते, बंद करून टाका. पण किती लाखो परिवाराचा फायदा झाला त्याच्यात. ते योजना परत आम्ही राबवू. महिलांसाठी अगोदर आम्ही महाराष्ट्र नामामध्ये 3,000 रुपये दर महिने आम्ही देण्याचं वचन दिलं होतं. लाडकी बहीण मध्ये किती आहे? 1500. तर आम्ही डबलच करून टाकू. आणि नंतर आता 2 दिवस पूर्वी सन्माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्राला सांगितले की नाही, वाढवणार नाही, कारण खूप पैसे लागतात. आम्ही हे 3,000 घोषणा केलं तेव्हा त्या समितीमध्ये 10 दिवस याच्यावर चर्चा झाली की 3,000 आम्ही देऊ शकतो की नाही. अखेरला उद्धव साहेबांना शरद पवार साहेबांसोबत बसून चर्चा झाली आणि आम्ही त्यांना दाखवलं की इतका खर्च होणार प्रत्येक वर्षी 3,000 रुपये दिलं तर. आणि दोन्ही नेत्यांनी त्याला संमती दिलं आणि नंतर आम्ही घोषणा केलं. हे खाली थोडी बोलण्याचा काय नाही. आमच्या बजेट, पहिल्या बजेटमध्ये याचा आम्ही प्रावधान करणार आणि 3,000 रुपये तुम्हाला 100% तुमच्या अकाउंट मध्ये प्रत्येक महिन्यात
पुढे जाऊन 5 गॅस सिलेंडर 500 रुपये 5. आज जितके बहिणी इथे बसले आपल्या शेजारीनं पण सांगा की महाविकास आघाडी तुम्हाला 5 सिलेंडर देणार 500 रुपयामध्ये आणि 3000 रुपये पण देणार आहे. दुसरं महत्वाचं म्हणजे महिलांसाठी जे आम्ही या घोषणापत्रात आम्ही लिहिलंय, महाराष्ट्र राज्यात संपूर्ण देशात नंबर 2 आम्ही आहोत. कशासाठी? महिलांवर अत्याचारासाठी. महिलांवर अत्याचार कैमरा नहीं है. उमेदवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे श्रीमती ऋतुजाताई लटकेजी, माझे मित्र क्लाइव्ह डायस, सलीम माक्कानजी, कम्युनिस्ट पक्षाचे नेते माझे मित्र शैलेंद्र कांबळेजी, दिलीप मानेसाहेब, शिवसेनाचे प्रमुख नेते मनोहर पांचालजी, माजी नगरसेविका रुपालीताई पावसकरजी, विलास शिंदेजी, माजी नगरसेवक नितीन सल्लागरेजी, 2 अपक्ष उमेदवार जे होते कौशलभाई अली आणि फराना सय्यद भाई, ते आज आपल्या सोबत इथे उपस्थित आहेत आणि ते महाविकास आघाडीचे उमेदवार त्यांना समर्थन देण्यासाठी आपल्या मंचावर बसले. ते बोलतील तुमच्या समोर. प्रमोद सावंतजी, अशोक देसाईजी, खैरनारजी, शांताराम पाटकरजी, सर्व उपस्थित बंधू बहिणींनो आणि मित्र, 3 दिवस बाकी आहे महाराष्ट्र विधानसभेचे निवडणूक. 22 तारखेला आहे, 20 तारखेला. पण सर्वांचे चेहरे असं दिसतंय की महाविकास आघाडीचे सरकार 26 तारखेला नक्की बनणार आहे महाराष्ट्र. मी आजच तुम्हाला अभिनंदन देऊ इच्छितो. महाराष्ट्रात, विदर्भात, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात इथे माझे मराठवाड्याचे खूप मित्र बसले, पश्चिम महाराष्ट्राचे पण आपले मित्र इथे बसले. तुम्हाला माहित आहे ना आपल्या गावी काय चालू आहे. महाविकास आघाडीचा एक हवा चाललाय आणि त्या हवामध्ये युतीचे जितके पक्ष आहेत त्यांचा स्वरच बदलला. आरोप करायचंच काम आता त्यांच्याकडे, बाकी काही नाही. आज सकाळी महाविकास आघाडीचं एक नवीन, पहिल्यांदा इतिहासमध्ये मुंबई नामा म्हणून आज सकाळी आम्ही प्रसिद्ध केलं. तिन्ही पक्ष, काँग्रेस पक्ष,
उद्धव ठाकरे साहेबांचं शिवसेना, शरदचंद्र पवार साहेबांचं एनसीपी, तिघे एकत्र बसून 2 महिना चर्चा करून आम्ही काय मुद्दे तुमच्या समोर आणले. मुंबईकरांसाठी काय आम्ही करणार आहोत आमच्या सरकार आल्यानंतर. सर्वप्रथम मी आपल्याला सांगू इच्छितो, सलीमबाईंनी सांगितलं की राजीव गांधी जीवनदायी योजना मी 212 मध्ये या राज्यात राबवलं. आजपर्यंत मी आकडे काढत होतो संध्याकाळी 6,58,00,000 ऑपरेशन्स या राज्यात झाले. 7 कोटी किसको बोलते 6 करोड 58 लाख ते थांबवण्यासाठी मुंबईत पण होते. प्रत्येक गल्लीत, प्रत्येक झोपडपट्टीत, प्रत्येक चालीत लहान मुलं शाळेत जातात, ट्युशन मध्ये जातात, तिथं पण त्यांचं वर बलात्कार आणि अत्याचार होतात. हे सर्व थांबवण्यासाठी प्रत्येक एरियामध्ये काउन्सिलिंग सेंटर, एक सिंगल पॉइंट सेंटर असणार जिथे एक महिला जाऊन आपल्या कंप्लेंट नोंदवू शकते आणि तिथे तिला सांगणार नाही की हे पोलीस स्टेशन जाओ, उधर जाओ, इधर जाओ, ये करो, वो करो. सिंगल पॉइंट एक ऑफिसरला नेमलं जाईल आणि तो ऑफिसरचं कर्तव्य असेल तो ती महिलाचा जे काही प्रॉब्लेम आहे ते सॉर्ट आउट करायचं आणि जे कोण गुन्हेगार आहेत त्यांना खरोखर शिक्षा द्यायचं काम तो सेंटरमध्ये होईल. तरुण मित्र आहेत माझे इथे, ग्रॅज्युएट होतात, इंजिनियर होतात, परीक्षा देतात, नोकरी नाही. नोकरी कसं मिळणार? जे काही प्रकल्प मुंबईत यायचं होतं, महाराष्ट्रात यायचं होतं ते सर्व गुजरातमध्ये गेलं. जितके मोठे प्रकल्प आहेत, मुंबईचा हवाई अड्डा इथे बाजूला आहे आपला टर्मिनल 2. मी प्रवास करत असतो, 2-3 एअरलाइन्स आहेत. तुम्हाला आश्चर्य वाटेल, तिथे मुंबईचे नौजवान, मुंबईचे युवक काम करत नाही. तुम्ही आतमध्ये नका जाऊ, एअरपोर्टच्या बाहेर थांबा एक दिवस आणि जे एअरलाइन्सचे कर्मचारी तिथे वॉकी टॉकी घेऊन असतात बाहेर, त्यांच्या सोबत साईडला गपचूप एक 15 मिनिट उभा राहा. ते कुठच्या भाषेत बोलतात वॉकी टॉकी मध्ये ते ऐकून घ्या. ते हिंदी नाही बोलत, मराठी नाही बोलत, ते कुठच्या भाषेत बोलतात ते समजून घ्या. एअरपोर्ट मुंबईचा, पण नोकरी शेजारच्या राज्याच्या लोकांना दिले. ही अवस्था आहे आमची. हे कधी बंद होणार? प्रत्येक माझ्या नौजवान साथी या विचार करायला पाहिजे की हे बंद करायला पाहिजे. महाराष्ट्राचा अस्मिता राखून ठेवायचंय तर महाविकास आघाडीला मतं देऊन आपल्या उमेदवारांना आपण निवडून आणायला लागेल. पोलीस सरकारी भरती होते 3 महिन्यापूर्वी, 4 महिन्यापूर्वी मुंबईमध्ये मरोळ कॅम्पला असेल, चर्नी रोडला असेल, कॉन्स्टेबलची भरती होती. किती पद होतात आणि किती लोक आले संपूर्ण राज्यातून परीक्षा द्यायला. इथे चौपाटी
ते नरिमन पॉइंट फुटपाथ मध्ये सर्व तरुण मंडळी बसले होते 2-2 दिवस आपला बॅग घेऊन. परीक्षा अनाऊन्स करतात, परीक्षा कॅन्सल होते, पेपर लीक होते. कसं काय पेपर लीक होते? सरकारी नोकरीचं जे परीक्षा असेल सर्व पेपर लीक. हे सिर्फ महाराष्ट्रात नाही, सर्व राज्यात जिथे भाजपचं सरकार आहे तिथे सर्व ठिकाणी हे घडतं. आणि प्रत्येक वेळी परीक्षेला जाताना तुम्हाला 500,000 रुपये ते फीस भरायला लागते. एक इंटरव्ह्यू दिला, ते परीक्षा कॅन्सल झाला, दुसरा इंटरव्ह्यू द्यायला परत 1,000 रुपये. कुठून आणणार पैसे? पहिला तर तो बेरोजगार घरी बसलाय. आम्ही तरुण मुलांना 4,000 रुपये जे ग्रॅज्युएट आहेत प्रत्येक महिन्याला त्यांच्या अकाउंट मध्ये आम्ही 4,000 रुपये देणार. नोकरी 1 वर्षात मिळेल, 1.5 वर्षात मिळेल. आणि जे टेस्ट सरकारी नोकरीसाठी त्यांना एकच कार्ड मिळणार, एकदा त्यांना पैसे भरायला लागणार आणि ते वर्षभर किती टेस्ट दिलं तर एकच कार्ड घेऊन तो परीक्षा देणार. प्रत्येक परीक्षेला एमपीएससीचा परीक्षा असो, म्युनिसिपल कॉर्पोरेशनचा परीक्षा असो, होम डिपार्टमेंटचा परीक्षा असो, पीडब्ल्यूसीचा परीक्षा असो, रोज रोज पैसे भरायची गरज नाही. एकच कार्ड मिळणार, त्या कार्ड घेऊन संपूर्ण वर्ष परीक्षा देत बसा. दुसरं एक महत्वाचं विषय म्हणजे मुंबई नव्हे संपूर्ण महाराष्ट्रात जे ड्रग्स जे हे झालंय वापर, आता तरुण मुलं असतील, नौजवान साथी असतील, ज्याला आपण ड्रग अब्यूज म्हणतो, खूप वाढलाय. सरकारचं काही याला थांबवण्यासाठी काही कार्यक्रम आणि आम्हाला थोडा बहुत आम्ही जे अभ्यास केलाय, जे आपण रस्त्याच्या भाषेत गरतुले म्हणतात आपण, ते क्रिमिनल नाही आहे. त्यांना क्रिमिनल म्हणून समजू नका, ते आजारी आहे. आपल्या घरात असेल पण तो आजारी आहे म्हणून एक आजार समजून आपण त्यांचं इलाज केलं पाहिजे. आज इलाज करण्यासाठी मुंबईमध्ये 1-2 सेंटर आहेत, बाकी प्रायव्हेटची आहेत. प्रायव्हेट मध्ये गेलं तर आपल्याला परवडणार नाही. तर आम्ही या वचननामामध्ये आम्ही 8 ड्रग रिहॅब सेंटर मुंबईत सुरू करण्याचं आम्ही आपल्याला आश्वासन देतो. आपले साथी जे कोण असेल त्यांना याचा लाभ होईल, त्या परिवाराला याचा लाभ होईल. मुंबईमध्ये ESRS हॉस्पिटल MIDC मध्ये, हे हॉस्पिटल पहिला कामगारांसाठी होतं. ते आपल्या काळात आपण महाराष्ट्र राज्याचं हॉस्पिटल केंद्र सरकारला दिलं, त्यांच्यासोबत एग्रीमेंट केलं आणि MIDC मध्ये आपण खूप मोठा रॅली केलं होतं. विलासराव देशमुख साहेब मुख्यमंत्री होते, ते आले आणि मेडिकल कॉलेज आपण स्थापना करायचा निर्णय घेतला होता. पण काय कारणामुळे तिथे मेडिकल कॉलेज शक्य नव्हतं, म्हणून त्याला सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल करून
ग्रॅज्युएट साठी सेंटर केलं आणि 40 सीट त्याचं सँक्शन झालं. 350 बेडचं हॉस्पिटल 6 वर्षपूर्वी तिथे पहिल्या माळ्यात आग लागली. 6 वर्षापासून बंद आहे. आता फक्त ओपीडी चालू आहे. कोटी कोटी रुपये काँग्रेसचं सरकार केंद्रात असताना सँक्शन करून घेतलं आणि त्याचं बांधकाम पूर्ण झालं आणि आता ते बंद पडले. फक्त ओपीडी चालू झाली. किती लोकांचं नुकसान झालं? 5 लाख कामगार तिथे मेंबर आहेत. 5 लाख कामगार. आणि आपण या कामगारमध्ये अनऑर्गनाइज जे सेक्टरचे लोक आहेत, जे घरगुती काम करतात, जे फेरीवाले आहेत, हातगाडीवाले आहेत, रिक्षा ड्रायव्हर आहेत, टेम्पो ड्रायव्हर आहेत, त्यांना मुफ्त इलाजसाठी हे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हा माझा स्वप्न होता आणि मी करून दाखवलं. पण ते 6 वर्षापासून बंद आहे. कधीतरी एकदा महाराष्ट्राचा आरोग्य मंत्री येऊन बघितलं की इतकं सुंदर हॉस्पिटल आणि अंधेरी सारखा प्राईम लोकॅलिटी मध्ये बंद पडलाय. त्याचं कारण काय आहे म्हणून नाही, टाइमच नाही आहे कोणाला. आपण ते मरोचं हॉस्पिटल सुरू करणारच, पण त्यासोबत मुंबई सबर्ब्स मध्ये 2 सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, एक ईस्टर्न सबर्ब्स मध्ये आणि एक वेस्टर्न सबर्ब्स, 2 हॉस्पिटल आपण सुरू करणार. दुसरा एक महत्वाचा कार्यक्रम मी त्याचा घोषणा करून मी माझं भाषण संपवतो. आपण लोक बघतात की प्रत्येक घरी, प्रत्येक बिल्डिंग मध्ये खूप लोकांना आजकाल कॅन्सरचा रोग होतोय. त्यांना इलाज 3rd स्टेज 4th स्टेज मध्ये आलं, नंतर डॉक्टर सांगतात आता काही आपण जास्त इलाज करू शकत नाही, तुम्ही घरी घेऊन जाता. एक खोलीचं घर, SRA घर असेल, छोटा मोठा घर असेल, आई वडील कॅन्सरचे रुग्ण असतील, त्यांना घरी ठेवून त्यांचं वर लक्ष देणं खूप कठीण होतं. त्यासाठी 2012ला आम्ही पॅलिएटिव्ह केअर कार्यक्रम 3-4 जिल्ह्यात आपण सुरू केलं होतं, जिथे आरोग्य खात्याची हेल्थ वर्कर त्या घरात जाऊन जे वयस्कर लोक असतात, ते टर्मिनली इल असतात, त्या ते 12ला स्कीम स्टार्ट झालं, आता पण चालू आहे. पण जे गतीने ते संपूर्ण राज्यात करायला पाहिजे होतं ते झालंच नाही. ते मुंबईमध्ये खास म्हणून ही योजना आपल्याला राबवायला लागेल. जितके आपले सिनियर सिटीजन्स आहेत, वरिष्ठ नागरिक आहेत, ते आजारी आहेत, त्यांना हॉस्पिटलपर्यंत जाऊ शकत नाही, ते घरी बसून त्यांचा इलाज, त्यांना मदत देण्याचा आपण पूर्ण खात्री त्यांना देऊ. अखेरमध्ये एकच सांगू इच्छितो की आज हे सर्व आपण योजना संबंधित आपण इथे बोलताना आपण हे विसरू शकत नाही की आज जे महंगाईचं गाठ है, आप सबको पता होगा कि महंगाई कितने चरणों से ऊपर गया. लहसुन का भाव 400, एक 600. अभी लहसुन का भाव उतना है, कांदे का भाव अलग, टमाटर का भाव अलग, सब्जी का भाव अलग. ये सब कैसे परवड़ेगा हमारे जैसे लोगों को? तो एक बहुत बढ़िया सूचना उद्धव बाळासाहेब ठाकरे ने घोषणा दी है और वो हम सब मिलकर उसको
मुंबई में और महाराष्ट्र में हम ये करने जा रहे हैं कि 5 जो जीवन आवश्यक वस्तु है, दाल हो, चीनी हो, तेल हो, उसका दाम फिक्स रखेंगे जो रेट आप सबको परवड़ सकता। उन्होंने वचन, उस वचन के पीछे हम सब खड़े हैं। आघाड़ी सरकार के तीनों पार्टी इस वचन को, उद्धव बाळासाहेब ठाकरे का वचन पूरा करने जा रहे हैं। आपके ऊपर जो ये बोझ है महंगाई का, उसको कम करने का सबसे पहला कदम हमारा होगा। जिस दिन ये सरकार शपथ लेगी, उस दिन से महंगाई का बोझ कम करने का प्रयास हमारी सरकार करेगी। ये मेरा वादा है, ये महाभियान के लिए। आप लोगों ने इतना शांति से, ध्यान से मेरी बात सुनी, मैं आप सबका बहुत बहुत धन्यवाद करता हूं और एडवांस में आप सबको मुबारकबाद देता हूं कि ऋतुजा लड़के जी का विजय रैली में आप सब आएंगे और मैं इसमें शामिल हूंगा। बहुत बहुत धन्यवाद। जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र। हॅलो, धन्यवाद सेठी साहेब. सुंदर असा सविस्तर सेठी साहेबांनी आपल्याला मार्गदर्शन व योजना. माया हो, या सगळ्या एकूण राजकारणामध्ये ज्या बरं पठ्ठे आयला असं एकेकाला धरून हिवाळले पाहिजेत महाराष्ट्राच्या. दादा हो, मी असं सांगत होते की या सगळ्या माय मावल्या शिकलेल्या असतील, शाळा कॉलेजेस मध्ये गेले असतील. माया हो, मी माझ्या शाळेत जायची नाही, 4 किलोमीटर लांब मी चालत जायची. पायी 4 किलोमीटर लांब चालत जायची आणि 4 किलोमीटर लांब गेल्यावर आई आमच्या गल्लीतल्या पोरांना सांगायची, अय पोर हो, शाळेतून येता येता माझ्या लेकराला बी आणावर करे घरी. आई असं का सांगायची? कारण शाळेतून येताना मोठा हायवे लागायचा आणि आईला असं वाटायचं की आपलं लेकरू हायवे ओलांडताना अपघात नाही झाला पाहिजे. गल्लीतली पोरं सुरक्षितपणे घरी आणायची. आज परिस्थिती राहिली ती. आता आम्ही आमच्या लेकराला स्कूल बस करतो, स्कूलची रिक्षा देतो. नुसतं एवढंच नाही तर लेकराच्या हाताचं बोट धरून स्वतः बिल्डिंग मधनं खाली उतरतो, लेकराला स्वतः बसमध्ये बसवतो. डोळ्यासमोरून बस दिसेन अशी होईपर्यंत जागचे हालत नाही, तरी सुद्धा लेकरू शाळेतून घरी येईपर्यंत जीवात जीव नसतो. कुठून आलं हे वातावरण? आमच्यातल्या 3-3, 4-4 वर्षाच्या, 8-8, 10-10 वर्षाच्या लेकरांच्या समोर आम्ही घरात बलात्कार हा शब्द सुद्धा उच्चारत नाही आणि 3-3 वर्षाच्या लेकरांवर बलात्कार होतो. त्या 3 वर्षाच्या लेकरावर बलात्कार झाल्यानंतर त्याच्यावर शिक्षा व्हावी त्याचा, म्हणून आम्ही बदलापूरमध्ये 7-7 घंटे उन्हात बसतो आणि साधी FIR होत नाही. हे बिचारे जे पोलीस आहेत ना, यांची काही चूक नाही, हे सगळे हातबल आहे. या पोलिसांचा धाक राहावा असं वातावरण राहिलं नाही. कारण बघा, कुठल्याही खात्याचा मंत्री हा त्या खात्यातल्या कर्मचाऱ्यांचा पालक असतो. गृह खातं म्हणजे पोलिसांचं खातं. गृह खात्याचे मंत्री म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी खरं तर पोलिसांचे कर्मचारी म्हणून काम केलं पाहिजे, पोलिसांचे पालक म्हणून काम केलं पाहिजे. परंतु देवेंद्र फडणवीस इथल्या पोलिसांचा सन्मान राखू शकत नाही. इथल्या पोलिसांचा, त्यांच्या वर्दीचा, त्यांच्या अभ्यासाचा, त्यांच्या कष्टाचा कसलाही मान ते राखत नाहीत. राजे हो, अरे एक काळ होता की पोलीस स्टेशनच्या समोरून साधे ट्रिप्सी जाताना आपल्याला भीती वाटायची, सीट बेल्ट नसला तर भीती वाटायची. राहिली का ती भीती आता? अरे आता पोलीस कधीतरी कुणीतरी रात्रीच्या अंधारात खून पाडत असेल, मारामारी करत असेल, पण मागच्या 2.5 वर्षात एक असा काळ आला की एकमेकांना फेसबुक लाईव्ह करून मारायला लागले. आमच्या घोसरकर साहेबांच्या लेकराची हत्या फेसबुक लाईव्ह करून झाली. त्या कल्याणमध्ये
स्टेशन मध्ये पोलीस अधिकाऱ्याच्या समोर गोळ्या घातल्या. बोला आता. काल परवा वाय दर्जाची सुरक्षा असताना बाबा सिद्धकेला गजबजलेल्या परिसरात गोळ्या घातल्या. पोलिसांचा धाक राहिला नाही. का राहिला नाही पोलिसांचा धाक? आदरणीय वर्षाताई गायकवाड खासदार या ठिकाणी आलेले आहेत. आम्ही त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो, अभिनंदन करतो. वर्षाताई म्हणजे आम्हा बहुजनांचा बुलंद आवाज, आमच्या आंबेडकरी चळवळीची तोफ, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची, छत्रपती शाहू महाराजांची, क्रांतिबा ज्योतिबा फुल्यांची लेख. राजे हो, एवढ्या सगळ्या घटना ज्या वेळेला घडतात त्यावेळेला काहीच करू शकत नाहीत पोलीस. का पोलिसांचा धाक राहिला नाही? असं का होतं? कारण पोलिसांच्या बद्दल खुलेआम पद्धतीनं भाजपची लोक बोलतात. त्यावेळेला त्या पोलीस कर्मचाऱ्यांचे पालक म्हणून त्यांच्या खात्याचे मंत्री असणारे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस चकार शब्द बोलत नाही. ती कोकणातली चिल्लर येते चेहरा दे बाहेर, ते येतात आणि ते सांगतात काय करायचं ते करून घ्या रे. आपला बाप सागर बंगल्यावर बसलाय. मी परेशान. माझ्या माहितीनुसार आमचा नारायण भाऊ कणकवलीत राहतोय. ह्यानं म्हणतोय की सागर बंगल्यावर. म्हणून पत्ता बदललाय का? बघितलं तर सागर बंगल्यावर देवा भाऊच. खायला बापाचा पत्ता विसरणाऱ्या अवलादी त्यांनी पोलिसांवर बोलायचं. काय सांगतात? अरे काम आहे पोलिसांचं. वर्गवारी लिस्ट मध्ये आलेल्या लोकांच्या साठी. मैं उम्मीद करता हूं कि प्रोग्राम आपको काफी अच्छा लगा होगा। ये जो जनसभा है, जो सुरेश सेठी जी ने जिसको एड्रेस किया, जो लोगों से बात की, उसके बाद वहां के जो उम्मीदवार उन्होंने जो बात किया, तो आपने बगौर इसको सुना होगा। तो जहां तक मुझको उम्मीद लगती है कि आपको कहीं भी पूरी इस जो जनसभा हुई इसमें कहीं भी किसी भी लीडर ने मुद्दे से हटकर कोई बात नहीं की, मुद्दे को भटकाने की कोशिश नहीं की। कहीं कोई लव जिहाद की बात नहीं हुई, कहीं कोई घुसपैठ की बात नहीं हुई, कहीं कोई हिंदू मुस्लिम मंदिर मस्जिद पे बात नहीं हुई, कहीं सेफ है बटेंगे तो कटेंगे इस तरह की बात नहीं हुई। आप देखिए पूरे आपको जो जनसभा हुई है इसमें कहीं ना कहीं मुद्दे पे बात हुई है और औरतों की, लड़कियों की सुरक्षा पे बात हुई है। बलात्कार जो बढ़ रहा है भारत में, केसेस बढ़ रहे हैं ज्यादा, उस पे बात हुई है। सस्ते इलाज पे बात हुई है ताकि सारे आम जनमानस को सस्ता और अच्छा जो है स्वास्थ्य सुविधा मिल सके। बच्चों के एजुकेशन और पढ़ाई पे बात हुई। ड्रग मुक्त बॉम्बे को ड्रग मुक्त करने पे बात हुई, महाराष्ट्र को ड्रग मुक्त करने पे बात हुई है। बॉम्बे को और ज्यादा सुरक्षित बनाने पे बात हुई। क्योंकि अभी कुछ दिन पहले ही आपने देखा होगा बाबा सिद्दीकी की हत्या हो जाती है दिन दहाड़े सिक्योरिटी के सामने। उनकी सिक्योरिटी खड़ी हुई है, पुलिस वाले खड़े और सामने उनको मार दिया जाता है। तो कहीं ना कहीं इन सारे मुद्दों पे यहाँ इस प्रोग्राम में पूरी बात हुई है। सुरेश सेठी जी ने भी किया जो, और जो भी दूसरे लीडर उन्होंने जो बोला है। तो हम उम्मीद करते हैं कि ये वीडियो आपको बहुत पसंद आया होगा, और ये वीडियो आपको कैसा लगा कमेंट बॉक्स में मुझको जरूर बताएं। और इस तरह का जो भी प्रोग्राम जहां भी हो रहा है, जहां जहां इलेक्शन हो रहा है, अभी तो महाराष्ट्र झारखंड चल रहा है, उसके अलावा बाद में बिहार का इलेक्शन होगा, यूपी का होगा, तो हर जगह के इलेक्शन को मैं कवर करूंगा और कोशिश करूंगा कि आप तक वो सच्ची बात पहुंचे, वो बर्निंग इश्यूज कंट्री का पहुंचे, वो सही बात पहुंचे जो मुल्क के अंदर चल रहा है। और कतई ये मैं कोशिश नहीं करता हूं और ना किसी को ये बढ़ावा देता हूं कि मेरे चैनल के माध्यम से कोई भी नफरती बात मुल्क के अंदर फैले। चूंकि हम इस देश के वासी हों, हिंदू हों, चाहे मुस्लिम है, सिख है, ईसाई हैं, दलित है, आदिवासी हैं, बौद्ध हैं, जैनी हैं, यहूदी हैं, सब इस देश के वासी हैं। और यहाँ सदियों से, हजारों हजार साल से सब मिलजुल कर मोहब्बत के साथ रहते आए हैं। तो आगे भी रहते रहेंगे मिलकर सब, मैं ऐसी उम्मीद करता हूँ। इसलिए जो भी इंफॉर्मेशन बिल्कुल पक्का होगा, जो सच्ची खबर होगी, सही खबर होगी, वो मैं पहुंचाने की आप तक पूरी कोशिश करूंगा। अब मुझे इजाजत दीजिए। आदाब, धन्यवाद, जय हिंद।